हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, म्हणजे भारताच्या ईशान्य भागामध्ये केले जाणारे सण. रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ इंडिया. भारताच्या ईशान्य भागामध्ये कोणत्या प्रकारचे सण साजरे केले जातात याबद्दल आपण माहिती मिळवणार आहे. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर्स. तर भारताचा जो ईशान्य भाग आहे म्हणजे नॉर्थ ईस्ट भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः 7 राज्य आहेत आणि ती डायव्हर्स कल्चरची आहेत. डायव्हर्स म्हणजे ऑफ अ ग्रेट व्हरायटी, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप विविधता आहे, वेगवेगळेपणा आहे, असं त्यांचं कल्चर आहे. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेटेड देअर युनिक फेस्टिवल्स विथ अ ग्रेट एथुसियाझम अँड जॉय. तर या ठिकाणी ज्या काही जाती असतील किंवा जाती आणि वेगवेगळ्या जमातीचे लोक जे आहेत ते त्यांचे युनिक फेस्टिवल्स, म्हणजे युनिक म्हणजे वन ऑफ इट्स काइंड, मॅचलेस म्हणजे अतुलनीय असे सण अत्यंत उत्साहाने, एन्थुसियाझम म्हणजे उत्साहाने आणि जॉय म्हणजे आनंदाने साजरे करतात. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर अँड नो सेलिब्रेशन्स इज कम्प्लीट विदाउट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. त्यांचे बहुतेक सण हे शेतीवरती आधारित असतात आणि ते साजरे करताना ते संगीताचा आणि नृत्याचा वापर करतात. ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी अँड द मायटी रिव्हर ब्रह्मपुत्रा, द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट. त्यांना लश म्हणजे रिच म्हणजे भरपूर किंवा जास्त प्रमाणामध्ये असा निसर्गाचा आशीर्वाद मिळाल्यासारखा आहे की जेणेकरून तिथे खूप जास्त हिरवळ आहे आणि एक प्रचंड भव्य मोठी अशी रिव्हर आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे. त्यामुळे आसामच्या लोकांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. तर इथला सर्वात महत्त्वाचा जो सण आहे त्याचं नाव आहे बिहू. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट अँड ट्राईब्स. आणि हा सण आसाममधील सर्व धर्मांच्या, जातीच्या आणि सर्व जमातींचे लोक साजरा करतात. द 3 डिफरंट सेट ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन अँड कम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन. तर हा बिहू जो सण आहे याचे 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला भाग आहे तो सुगीच्या हंगामाच्या सुरुवातीला, दुसरा आहे तो पेरणीच्या वेळी आणि तिसरा भाग जो आहे तो सुगीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर हा सण साजरा केला जातो. The Bihu dance is a joyous one performed by both young men and women and is noted for its brisk step and hand movement. Brisk म्हणजे क्विक. तर बिहू हा जो नृत्याचा प्रकार आहे याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही अत्यंत आनंदाने डान्स करतात, नृत्य करतात आणि याच्यामध्ये ब्रिस्क स्टेप असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये हातांच्या खूप वेगाने हालचाली केल्या जातात असं नृत्य असतं. Unusual instrument provide traditional music for the dance. The dhol, which is similar to drum, the pipa, a wind instrument made from a buffalo horn, cymbals and bamboo clapper. तर याच्यामध्ये अत्यंत वेगळे असे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात संगीतासाठी की ज्याच्यामधून पारंपरिक संगीताची निर्मिती केली जाते. जसं की एक आहे ढोल, ज्याला इंग्लिशमधून आपण ड्रम म्हणतो. द पिपा ह्याच्यामध्ये हवा सोडली जाते, म्हणजे ते हवेचं वाद्य आहे. हवा सोडल्यानंतर त्यातून मोठा आवाज येतो आणि ते म्हशीच्या शिंगापासून बनवलं जातं. सिम्बल्स आहेत म्हणजे झांजा असतात आणि बांबू क्लॅपर म्हणजे बांबूच्या 2 मोठ्या उभ्या फळ्या असतात, त्या एकमेकांवरती आपटल्या की त्यातून आवाज तयार होतो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. आणि हे जे गाणे आहेत किंवा हे जे नृत्याचे किंवा संगीताचे प्रकार आहेत ते पिढ्यानपिढ्या चालूच राहिलेले आहेत. हँडेड डाऊन म्हणजे पास्ड ऑन टू लॅटर जनरेशन, म्हणजे पुढच्या पिढीकडे सोपवणे. तर हे जे संगीताचे आणि नृत्याचे प्रकार आहेत ते पुढच्या पिढीकडे दिले जातात, त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. बिहू कॉम्पिटिशन हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट विजिटर्स अँड लोकल्स अलाइक इन अ लार्ज नंबर. तर या बिहू या सणासाठी केले जाणाऱ्या नृत्याची आणि संगीताची आसाममध्ये कॉम्पिटिशन भरवली जाते, ज्याच्यामध्ये तिथे राहणारे लोकल म्हणजे स्थायिक लोकांसाठी किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी, जे काही आसामचं नेचर पाहायला आलेले असतील किंवा इतर कोणते विजिटर्स असतील त्यांच्यासाठी हा खूप मोठा आकर्षणाचं केंद्र ठरतं. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस region of the Himalayas, Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of Puranas and Mahabharata.
तर भारतामध्ये असलेले काही पुराणांची पुस्तकं आहेत, जसं की महाभारत असेल किंवा इतर कोणतं पुराण असेल, तर यांच्यामध्ये पर्वतीय भागामध्ये राहणारे म्हणजे जसं की हिमाचल प्रदेश असेल किंवा हिमालय, अरुणाचल प्रदेश अशी जी राज्य आहेत यांच्यामध्ये राहणीमान कसं असायचं किंवा त्या लोकांचं नेचर कसं आहे याबद्दल माहिती मिळते. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फिलिंग फॉर ब्युटी विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस. इथे राहणाऱ्या लोकांना तिथल्या निसर्गाबद्दल अपार प्रेम आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्या निसर्गासाठी खूप भव्य दिव्य अशा भावना आहेत. हे आपण पाहू शकतो त्यांच्या नृत्याच्या किंवा संगीताच्या किंवा सण साजरे करण्याच्या पद्धतींवरून. The New Year festivals called Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. तर अरुणाचल प्रदेश जो आहे यांच्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात केली जाते, त्या सणाला लोसर म्हटलं जातं आणि हा त्यांच्या इथला अरुणाचल प्रदेशमधला खूपच महत्त्वाचा सण मानला जातो. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड टू डिस्कार्ड द ओल्ड. डिस्कार्ड म्हणजे काढून टाकणे किंवा फेकून देणे किंवा सोडून देणे, त्याग करणे. तर या ओकेजनला म्हणजे अशा स्पेशल दिवशी हे लोक त्यांच्या घरांची स्वच्छता करतात आणि जे काही जुन्या वस्तू असतील किंवा जुन्या गोष्टी असतील त्यांचा त्याग करतात. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर, निंगोल, चाकुबा बाइंड्स अँड रिवाइव्स द रिलेशनशिप बिटवीन द मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स. तर इथला अतिशय असा उत्साही एक सण असतो जो की मणिपूर आणि निंगोल, मणिपूर येथे साजरा केला जातो, ज्याचं नाव आहे निंगोल चाकोबा. आणि तो आई आणि म्हणजे पॅरेंट्स म्हणजे पालक आणि नवीनच लग्न करून गेलेल्या मुली यांच्यामधला संबंध दाखवतात. द वुमेन अँड देअर चिल्ड्रन्स आर गिव्हन अ समच्युअस फीस्ट अँड गिफ्ट्स. तर अशा वुमेन्सला म्हणजे ज्या की आत्ताच नवीनच लग्न करून गेलेल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलांना समच्युअस म्हणजे व्हेरी ग्रँड असं भव्य दिव्य असं फीस्ट म्हणजे भोजन म्हणजे जेवणाची व्यवस्था केली जाते. म्हणजे अशा ज्या लग्न करून गेलेल्या बायका आहेत किंवा मुली आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी भव्य दिव्य असं जेवण ठेवलं जातं या सणामध्ये. ड्युरिंग चेरीबोरा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. तर चेरीबोरा नावाचा हा एक सण मणिपूरमध्ये साजरा केला जातो एप्रिल महिन्यामध्ये. तो त्यांचा नवीन वर्षाची सुरुवात असल्यासारखा असतो. तर या दिवशी मणिपूरमधले लोक घरं खूप छान डेकोरेट करतात आणि त्यांच्या या स्पेशल दिवशी खूप स्पेशल सणाच्या दिवशी ते वेगवेगळे पदार्थ बनवतात. ॲज अ पार्ट ऑफ द रिच्युअल द विलेजर्स क्लाइंब द नियरेस्ट हिलटॉप for they believe that this will help them rise to a higher plane in this life. तर त्यांच्या परंपरेचाच एक भाग आहे की अशा छोट्या छोट्या गावांमध्ये जे काही हिल स्टॉप असतील म्हणजे पर्वतांच्या जे शिखरं असतील त्याच्यावरती ते जातात आणि त्यांचं असं मत आहे की हे केल्याने त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची अधिकच प्रगती होत जाते, म्हणून ती ही परंपरा कायम चालू ठेवतात. The spring festival or Chapchar Kut is an important occasion mostly celebrated in Mizoram. मिझोराममधले सण आहेत काही जे की ज्याचं नाव आहे चपचार कूट. हा खूप महत्त्वाचा सण मानला आहे मिझोराममधला. मेन अँड वुमेन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस अँड हेडगिअर परफॉर्म अ फोक डान्सेस अँड सिंग ट्रेडिशनल सॉंग्स ऑन दिस ओकेजन. तर याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष सगळ्या वयाचे स्त्री आणि पुरुष त्यांचे पारंपरिक पद्धतीचे कपडे घालतात त्याच्यावरती आणि डोक्यावरती पगडी घालतात आणि सर्व नातेवाईक, फोक म्हणजे नातेवाईक किंवा सगळे संबंधी हे सर्वजण एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने नाच करतात किंवा नृत्य करतात. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स ॲड टू द फेस्टिव्ह एअर. आणि अशा वेळी ढोल किंवा झांजा किंवा ताशे या सर्वांच्या वाद्यांच्या आवाजाने हा सण साजरा केला जातो. वंगाला or the 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the villages of Meghalaya. तर वंगाला किंवा यालाच 100 ड्रम या नावाचा एक सण आहे जो की मेघालयामध्ये साजरा केला जातो. हा तिथला अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो की गारोज या गावामध्ये सेलिब्रेट केला जातो. This harvest festival is celebrated to mark the end of a
पिरियड ऑफ हार्ड वर्क विच इज नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. तर हा जवळपास म्हणजे सुगीचा हंगाम संपताना हा सण साजरा केला जातो, की ज्याचा अर्थ हा आहे की आता त्यांच्या खूप जास्त कष्टांचा आता अंत होणार आहे. कारण कष्ट थांबवून आता त्यांना भरपूर सारं पीक मिळणार असतं किंवा सुख मिळणार असतं. म्हणजे त्यांनी जे काही शेतामध्ये कष्ट केलेलं आहे आता त्याचं त्यांना फळ मिळणार असतं. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल्स हॅज टू पॅरलल लाईन्स, वन ऑफ मेन अँड अदर ऑफ विमेन क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स. तर या सणामध्ये दोन पॅरलल लाईन म्हणजे समांतर लाईन केल्या जातात. एका लाईनमध्ये पुरुष असतात आणि दुसऱ्या लाईन्समध्ये स्त्रिया असतात, ज्यांनी की एक पारंपरिक पद्धतीचे त्यांचे कॉस्ट्युम्स म्हणजे कपडे परिधान केलेले असतात, घातलेले असतात. वाईल द मेन बीट द ड्रम, द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव्स फॉरवर्ड टुगेदर इन अ रिदमिक मॅनर. त्यामध्ये काही पुरुष जे असतात ते ड्रम वाजवतात म्हणजे ढोल वाजवतात, आणि जे काही लाईन्स असतात नृत्य करणाऱ्या डान्स करणाऱ्या लोकांच्या ज्या लाईन्स असतात त्या एका ठराविक रिदमवरती पुढे आणि मागे असा नृत्य करतात. द मेन फीचर ऑफ फेस्टिवल्स इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल्स जॉईन इन द सेलिब्रेशन्स. त्रिपुरामध्ये साजऱ्या केलेल्या जाणाऱ्या सणांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तिथे असलेल्या सर्व लोकांसाठी तो सण साजरा करणं गरजेचं असतं, म्हणजे ते सर्वजण साजरा करतात. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग द सम ऑफ द फेस्टिव्हिटीज रिप्रेझेंट हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज. तर त्यांच्या इथे साजऱ्या केलेल्या सणांमधून बहुतांशदा हेच दाखवलं जातं की तिथे कशा प्रकारे शिकार केली जाते, मासेमारी केली जाते किंवा अन्न कसं साठवलं जातं, मिळवलं जातं याची माहिती मिळते. सम ऑफ द फेस्टिवल्स अट्रॅक्ट द पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. काही सण तर एवढे भव्य दिव्य आहेत की पूर्ण भारतामधून लोक ते सण पाहण्यासाठी जातात. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ द पीपल्स हू आर युनिक इन देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स अँड फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट. नागालँडमध्ये काही लोकांचे ग्रुप आहेत की जे त्यांचे अतुलनीय असे पारंपरिक पद्धतीचे सण साजरे करतात. सॉंग्स अँड डान्सेस फॉर्म्स द सोल ऑफ दिस फेस्टिवल्स थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास डाऊन. ते ज्या पद्धतीने गाणे किंवा नृत्य करतात आणि सणांमधला त्यांचा हा गाणे आणि नृत्य हा आत्माच आहे, आणि त्याच्या थ्रू म्हणजे त्या गाण्यांच्या आणि नृत्याच्या मदतीने ते त्यांची हिस्ट्री सतत पुढच्या पिढीला सांगत राहतात. अ मेजर फेस्टिवल इज अ मोस्टू सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोविंग सीझन. तर मोस्टू नावाचा जो सण आहे तो बहुतांशदा खेडेगावांमध्ये पेरणीनंतर साजरा केला जातो. ड्रेस्ड इन कलरफुल क्लोथ्स अँड हेड गिअर डेकोरेट विथ द फीदर्स अँड वाईल्ड बोअर टस्क, द विलेजर्स डान्स टू ट्रेडिशनल म्युझिक. तर या सणांमध्ये कलरफुल असे कपडे घातले जातात, डोक्यावरती पगडी बांधली जाते, त्या पगडीवरती पीस लावले जातात किंवा जो जंगली सुवर असतो त्याचे टस्क म्हणजे त्याचे दात लावले जातात, आणि हे सर्व असं वेगवेगळं स्वतःसोबत म्हणजे कलरफुल कपडे घालून किंवा पगडी वगैरे घालून पगडीला डेकोरेट करून हे लोक पारंपरिक पद्धतीचं नाच किंवा गाणी म्हणतात. हार्डली अ मंथ passes in any of the 7 states without a festival or two. या 7ही राज्यांमध्ये कदाचितच असा एखादा महिना असेल की ज्या महिन्यामध्ये एकही सण येत नाही किंवा साधारणतः 2 सण येत नाहीत. Most of them have a religious importance or significance as the people offer thanks to gods for good harvest to prosperity or ask for the protection against the calamities. तर यातले बरेचसे जे सण आहेत ते देवाला धन्यवाद मानण्यासाठी केले जातात, कारण देव त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये हार्वेस्ट म्हणजे त्यांचं जे काही पीक असेल, धनधान्य असेल ते खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवतोय, किंवा त्यांना प्रॉस्पर्टी म्हणजे समृद्धी मिळत आहे प्रत्येकच सणां थ्रू, म्हणजे त्यांच्या प्रत्येक कष्टाला चांगलं फळ मिळत आहे, किंवा देव त्यांचं कॅलॅमिटीजपासून म्हणजे नैसर्गिक आपत्तींपासून, डिझास्टर म्हणजे आपत्ती किंवा संकट, नैसर्गिक संकटांपासून देव त्यांचं रक्षण करत आहे. या सर्वांसाठी ते लोक देवाला धन्यवाद मानून इथे मोठ्या प्रमाणावरती सण साजरे करतात. बट दिस सेलिब्रेशन्स ऑल्सो हेल्प टू एनकरेज कल्चरल अँड आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. पण या सण साजरे करण्यामधूनच अत्यंत लोकांना एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं, आणि जे काही आर्टिस्ट लोक असतील म्हणजे जे काही चांगले नृत्य करत असतील, संगीत चांगलं वाजवत असतील किंवा आणखी काही त्यांच्या हाकडे कला असेल तर त्या सर्व गोष्टींसाठी ही एक डेव्हलपमेंटचा चान्स असतो.
की जेणेकरून त्यांचं जे काही नैसर्गिक टॅलेंट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं जे काही टॅलेंट आहे ते बाहेर येण्यासाठी, ब्रिंग आउट होण्यासाठी, म्हणजे सर्व लोकांच्या समोर येण्यासाठी मदत होते. तर असेही सण आहेत नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये साजरे केले जाणारे, की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात, जेणेकरून लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि ते त्यांची कला लोकांच्या समोर मांडू शकतात. धन्यवाद.